हॅलो गाईस. हॅलो. तर आज आम्ही डिसाईड केलेले आहे की बिर्याणी बनवायची. बिर्याणी बनवणार आहे आम्ही. पण आज बिर्याणी हिमांशू बनवणार आहे. आणि ये आम्ही सगळेजण असिस्टंट आहे आज त्यांचे. तर आम्ही कोण कोण आहे बघा तुम्ही. हा. सगळ्यांना कामाला लावून दिलेलं आहे. फक्त काम बाळा चालू उशिरा आहे. आला. बाळा पनीर कट कर बोलतात. मी पनीर कट करणार. सारखं कट कर. हे बघा वहिनी आहे, आकांक्षा आहे. आकांक्षा तू काय करणार आहे? बिर्याणी. हा ते जरा उशीर केला. Vegetables वगैरे कट करून घेतलेले आहे. सो द प्रोसेस इज व्हेजिटेबल वगैरे एका ह्याच्यात कट करून झाले. तिकडे काहीतरी गरम होते उकडतंय. गरम होते उकडतंय आणि इकडे कांदे झाले. नाही, कांदे आम्ही फ्राय करून घेतोय. ते ओके. स्टफिंग पहिले तुम्ही काय काढता इकडे मिक्सर मध्ये? मसाला. मसाला. ते तुमचा नवरा बघा तिकडे काय करतो. हे बघा हे बघा. हा मस्त इकडे टीव्ही बघतोय. त्याला दुसरं काम नाही काही. तो किचन साफ करणार सगळं झाल्यावर. हा ये तू किचन साफ करणार आहे. तर इकडे आता हळूहळू एक एक गोष्टी स्टेप्स मध्ये पार होत आहे. आकांक्षा आणि काहीतरी ती काय करते? पनीर वॉश करते ना तू. पनीरची धुलाई चालू आहे. वा पनीर बिर्याणी. त्या सगळ्या असिस्टंटला कामाला लावलेलं आहे. कॅमेरामॅन पण कामाला आहे. मी पण कॅमेरा आहे. आणि सगळ्यात शेवटी जो माणूस काम करणार आहे तो इथं बसलेला आहे, मस्त टीव्ही बघत आहे. हे बघा काय करतोय तो. मस्त टीव्ही बघतोय आणि बघतो पण काय बघा, कार्टून अवतार. माहिती आहे बाई. का हे कांदे इकडे जळू लागली? जाळत नाहीये मी ते. जाळू लागली तो. असं थोडी असतं. तसंच असतं. काय तसंच असतं? बिर्याणी कडू लागली गार्निश ना, करायला ना आपण. हिवांशू सांग बाई. बिर्याणी कडू लागली तर सानिकाच जबाबदार आहे. आणि का जबाबदारी बिर्याणी कडू लागली तर. वहिनी पनीर पीसेस मध्ये कट करताय. वहिनी किती पीसेस झाले? वहिनी किती पीसेस झाले? व्हाट आर द स्टेप्स? ये क्या कर रहे हो आप? पनीर का मैरिनेशन थोड़ा अलग तरीके से। अच्छा मॅरिनेशन पहिले मला सांग. बॉस को पूछिए पहले. हाँ ठीक है ठीक है. क्या है क्वांटिटी, क्या है बोलते उसको, वो क्वांटिटी बराबर है हिमांशु? आपल्याला काही प्रमाण नाही. ओके. ये झालं बरं. डिस्कशन चालू है गाइस, क्या पहले करना है. पहिल्या गोष्टी आपल्याला हे नंतर आहे ना थोडंसं करून घेऊ. हिमांशु इज परफॉर्मिंग सम हिज ETL ट्रान्सफॉर्मेशन. ETL ट्रान्सफॉर्मेशंस. गुड गोइंग हिमांशु, गुड गोइंग. गुड होईल. आता मी ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या प्रॉपर फ्राय करून घेतल्या आहे. मग आता फक्त मीठ टाकलंय कारण की बटाटा ते शिजलंय ऑलमोस्ट. आपण राईस बॉईल करताना मीठ न टाकतो. ठीक आहे चला. माझा पण असा सहकार्य आहे त्या दुरून वायफाय. वायफाय वाला. ही भाजी तर पोळी सोबत पण खायला मजा येईल. पण जास्त स्पायसी राहील. सांग 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 सांग. हा स्पीक आकांक्षा. तर आता आम्ही सगळ्या भाज्या वगैरे प्रॉपर फ्राय वगैरे करून घेतलेल्या आहे. तिखट आणि ते टाकून त्यानंतर बिर्याणी मसाला पण टाकला होता. आणि जे पनीर होतं ना तर त्याला प्रॉपर खोबरं, मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर यांचं मिक्सचर केलं. एक मिनिट हा. हां आता हे पनीर पण करून घेतले. खाली लागतंय. आता ह्या दोघांना पण मिक्स करणार. इकडे ऑलरेडी राईस रेडी आहे पूर्ण. तिकडं आम्ही पातेलं पण ठेवलंय ज्याच्यामध्ये आम्ही बिर्याणी करणार आहे. आता हे सगळं टाकते. मग हे मिक्स केल्यानंतर सगळं मिक्स करायचं. आता तुम्हाला मी पुढे सांगते काय काय करायचं काय काय नाही.
तो अभी तो हो रहा है. तर आता काय केलं माहितीये का त्यांनी, पातेल्याला ना पातेल्यामध्ये तूप टाकून त्याला प्रॉपर असं फिरवून घेतलं, जेणे कारण ते खाली लागायला नको. आणि आता ते राईस कसं असं ना, कसं असं ना, असं. आणि आता हे सगळं राईस खाली टाकून घेतलंय, मग ते लेअरिंग करणार आहे. आम्ही वा. तिकडे कांदा जो आधी फ्राय करून ठेवला होता ना, हा. त्यासाठीच करून ठेवला होता. ओके. सो हा. हा, आता ते जे केलेल्या होत्या सगळ्या भाज्या, हो, दिसतंय ना व्यवस्थित. ठीक आहे. शेफ आकांक्षा, शेफ नाही, कॅप्टन शेफ ना. दुसरी लेअर आहे आता. पण ड्रायव्हरचा आम्ही आता कोशिंबीर बनवली आहे. दुसऱ्याला इग्नोर करा काहीच. याच्यामध्ये आम्ही काय काय टाकलं आपण, टमाटर, काकडी आणि अजून कांदा. आणि त्याच्यानंतर आता आमची बिर्याणी जी आहे ती दमवाली आहे. हो ना ग. स्टीलचं पातेलं असल्यामुळं आम्ही लोखंडाचा तवा घेतला आहे, त्याच्यावर खलबत्ता ठेवून दिलेला आहे की जेणेकरून बाहेर वाफ येऊ नको म्हणून, यायला नको म्हणून. खूप पसारा झालाय, खूप जास्त. बाकी ते तुम्हाला नंतर सांग. तर काहीच आमची झाली ऑलमोस्ट बिर्याणी. आकांक्षा काय बोलणार तू बिर्याणी बद्दल? तुम्ही पण सगळेजण या बिर्याणी खायला. हे बघा, आम्ही सगळं वाढवून ठेवलेलं आहे, कोशिंबीर वगैरे सगळं रेडी आहे. आता फक्त बिर्याणीची वाढ बाकीचे. पण सगळेजण किती आज वेट करताय बिर्याणीचा. हे बघा हे. ठीक आहे, आता मी तुम्हाला बिर्याणी झाल्यावरचा व्हिडिओ दाखवते. गाईस, हे बघा झाली आमची बिर्याणी. नाही जळाली तर नाही, खाली वाटलं होतं पण नाही जळाली. ते आमचं ताट. नाही ग, नाही जळाली. एकदम थोडी आणि ती छान लागते. हां, आता आम्ही पूर्ण रेडी करतोय. आम्ही सगळेजण बसले, आम्ही बसलोय बिर्याणी खायला. कशी झाली बिर्याणी? यांनी तर ट्राय पण केली. शेफ. हां, आर्टिस्ट. दिस इज आर्टिस्ट. पुन्हा एकदा असिस्टंट आर्टिस्ट. असिस्टंट आर्टिस्ट. तर अशा प्रकारे आम्ही आमचा ब्लॉग आजचा एंड करतोय. बिर्याणी वगैरे सगळं खाऊन झालेलं आहे आमचं. ठीक आहे, चालेल, बाय.